भावांनो, मराठी उद्योजक कुठपर्यंत पोहोचू शकतो याचं एक एक्झाम्पल म्हणजे मी तुम्हाला दाखवतो. मी काल ज्यावेळेस मंडीकडे चाललो होतो, तर हे बघा, हे इटालियन पिझ्झा कॅफे. तर हे आपल्या महाराष्ट्रातील आहे आणि हे सर आहेत, हे बघा पिझ्झा बनवत आहेत. हे नकुल सर आहेत, जे की सांगलीचे आहेत. नमस्ते. नमस्ते. आणि हे पिझ्झा मध्ये स्पेशालिस्ट आहे. बाहेर देशात पण त्यांनी 9-10 वर्ष काम केलेलं आहे आणि आता इथं हिमाचल मध्ये जवळपास 5 वर्षापासून हिमाचल मध्ये आहेत आणि हे त्यांनी स्वतःच कॅफे तयार केलेलं आहे. तर इथं खूप नाव कमवलेलं आहे त्यांचं. पिझ्झा एवढ्या फेमस आहे, खूप मंडी आणि कांगडामध्ये खूप फेमस पिझ्झा आहे यांचा. आणि या पिझ्झाचा एक व्हिडिओ हे बघा, हे पिझ्झा बनवण्याचं काम सुरू आहे इथं आता. आज माझ्याकडे जवळजवळ 70 पिझ्झाची ऑर्डर आहे. हा, रात्री अचानक ऑर्डर आली 70 पिझ्झाची. म्हणजे अशा कंटिन्यू चालूच असतात, पण आल्यानंतर मग धावपळ करणं, कारण एकखट्या सगळं मटेरियल बघणं, नंतर पिझ्झा तयार करणं. आज सकाळी 7 वाजेपासून तयारी चालू आहे. म्हणजे रात्री पण बरीचशी तयारी चालू होती आणि आता पण तयारी चालू आहे. आणि सरांनी आम्हाला खूप रात्री पण हेल्प केलेली आहे. हेल्प म्हणजे ते काय थोडंफार बॉक्स वगैरे. आणि सर बोलले की यार, आपण आता आलाय तिथं तर 2-3 दिवस थांबा, इथलं सगळं बघा. तर आपण सरांपाशीच आहेत. आणखी 1-2 दिवस पण थांबू शकतो, तर बघूया इथलं. कारण बीर आणि बिलिंग इथलं बरचसं काही बघण्यासारखं आहे. तर आता इथं पॅराग्लायडिंग साठी पण खूप फेमस आहे. तर बघूया, आपण पॅराग्लायडिंगचा पण एक्सपिरियन्स घेऊया. हेच आहे भावांनो, आपल्या मराठी उद्योजकाला जास्तीत जास्त मोठं केलं पाहिजे. जर कधी तुम्ही इकडल्या साईडला येताल तर सरांची भेट नक्की घ्या. खूप सुंदर कॅफे बनवलेलं आहे त्यांनी आणि राहायची पण सोय आहे, रूम्स वगैरे पण आहे त्यांच्याकडे. आणि हे पिझ्झा कॅफे आहे, तर या कॅफेला नक्की व्हिजिट करा.